आई नमस्कार. नमस्कार. आई आपलं नाव सांगा. रंजना पुरुषोत्तम हिरेकर, गाव राहणार जामठी. जामठी. आई तुम्हाला कोणता त्रास होता? डोक्याचा. किती दिवसापासून? डोक्यात त्रास ते 2-3 महिने झाले. 2-3 महिने झाले. आणि हॉस्पिटलमध्ये गेले असाल ना तुम्ही? हो गेले. कुठं कुठं नेलं राहुल भाऊ आईला? मूर्तिजापूर. अजून? मूर्तिजापूरलाच नेलं होतं 2-3 ठिकाणी. हो का? पण काही फरक पडला होता का? फरक नव्हता. नव्हता. तर नंतर त्याच्यानंतर तुम्ही हे धन्वंतरीचं औषध घेतलं? हो हो आहे ना, न्यूरोरिच आणि इमोरिच. हो. किती दिवस झाले घेऊन राहिले? मी आता 15 दिवस झाले. 3 हप्ते झाले. पण काय 1 महिना झाला. 1 महिना. आता त्यानंतर हे दुसरं बोलावलं तुम्ही आज, हो, नाही का? दुसरं. तर आई या औषधामुळे आपल्याला काय काय फरक पडला बरं? डोक्याचा पडला नाही फरक. डोक्याचा. अजून? बाकी तरतरी आहे समजा शरीरात. म्हणजे उत्साहीपणा आला थोडासा, अशक्तपणा जाणवत नाही आता, नाही. बरोबर आहे? तर तुम्ही हे औषध घेऊन समाधानी आहात का? हो समाधानी आहात म्हणूनच पुन्हा बोलावलं, हो. पुन्हा बोला. बरोबर आहे ना? तर इतर लोकांना सांगायला पाहिजे का आपण? सांगितलं नाही. कोणाला सांगितलं? दादाराव तायडे. दादाराव तायडे भाऊनं पण आता औषध दिलं आहे ना, त्याच्या मानेला पट्टा आहे, हो त्यांनी घेऊन गेले औषध 2800 काही रुपयाचं. ठीक आहे ना? हो. तर धन्यवाद राहुल भाऊ. धन्यवाद. नमस्कार. जय जय धन्वंतरी.